आंबेडकर हे समग्र समाजाला दिशा देऊन प्रकाशात आणत राहिले. त्यांच्यामध्ये बोधिसत्वाचं अप्रतिम असं महान बल होतं, जे त्यांनी बालपणापासून आपल्या जीवनाला जपलं, रक्षण केलं, संवर्धन केलं आणि त्याला बलवान करून सुरक्षित ठेवलं. आणि हे बोधिसत्वाचं विलक्षण बल आहे. या बलाला म्हणतात शील पारमिता. ही शील पारमिता बोधिसत्वाची प्रबल होती. त्यांच्या शिलामुळं आणि त्यांच्या शिलाच्या शक्तीमुळं कोणताही व्यक्ती हा टिकू शकत नव्हता आणि जास्त वेळ त्यांच्यासमोर कोणी उभं राहू शकत नव्हतं. एवढं त्यांचं शील हे प्रखर शील होतं, तपलेलं शील होतं ते. आणि त्या शिलामध्ये अनंत गुण होते. शील ही माणसाच्या जीवनाची सर्वात मोठी पॉवरफुल शक्ती आहे. याला बरेच लोक समजत नाही आणि ज्याला नाही समजत ते आपलं शील कुठे गमावून बसतात. परंतु शिलासारखं जगात सर्वश्रेष्ठ धन दुसरं कोणतंही नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी शिलाला धनाची महानता दाखवलेली आहे. सर्वश्रेष्ठ धनामध्ये शील हे धन अप्रतिम आहे, सर्वोत्तम आहे. धम्मपदामध्ये भगवंताने असे सांगितलं की शील हे सुगंध आहे. तो वाऱ्याच्या दिशेनं तर जातो, परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं पण जातो. सर्व दिशा तो पार करतो. जाईच्या फुलाचा सुगंध, मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध, चमेलीच्या फुलाचा सुगंध, केवड्याच्या फुलाचा सुगंध, गुलाबाच्या फुलाचा सुगंध, अनेक सुगंध या विश्वात आहेत. परंतु या सर्व सुगंधांचा, या सर्व फुलांच्या सुगंधांचा जो गंध आहे, सुगंध हा जिकडे वारं वाहत जाईल, जिकडे वारं फिरेल तिकडेच जातो. परंतु शिलाचा सुगंध हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं तो सर्वाला प्रभावित करत जातो. तो लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचतो. आणि म्हणून बोधिसत्व बाबासाहेबांच्या जीवनामध्ये शिलामुळं त्यांचे कोटी कोटी अनुयायी त्यांच्यासाठी जीवाचं रान करत होते. त्यांच्यासाठी जीव द्यायला ते तयार होते. हे मुख्य कारण म्हणजे बोधिसत्वाचं शील आहे. या शिलाच्या बळावरच त्याने सर्व क्षेत्र हे पूर्ण प्रभावित केलेले आहे. कोणत्याही क्षेत्राला हे शील मजबूत बनवायला कारण आहे. सामाजिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, बौद्धिक क्षेत्र असो, नैतिक क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र असो, म्हणजे मनोविकासाचं क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो, भौगोलिक क्षेत्र असो, सर्व क्षेत्रामध्ये शील हे प्रमुख आहे. शील हे सर्वोत्तम आहे आणि सर्व क्षेत्राचा पाया हे शील आहे. या शीलाच्या बेसमेंटवर संपूर्ण क्षेत्रांची भरभराट, उत्कर्ष आणि पुढे उत्क्रांतीपर्यंत ते वाढत जाणार आहे आणि जात आलेला आहे आतापर्यंत.
जे लोक आपल्या समजदारीमध्ये जेव्हापासून त्यांना समजू लागलं की मी चांगला वागत आहो, की मी चांगलं वागलं पाहिजे, मी माझं वर्तन पवित्र ठेवलं पाहिजे, जेव्हापासून त्यांना हे ज्ञान झालं, ही हुशारी झाली, ही त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, तेव्हापासून ज्यांनी शील जपलेला आहे, केवळ जपलंच नाही, त्या शीलाला डाग लागू दिला नाही, हे बोधिसत्वानी आपल्या जन्मामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी शीलाला उज्ज्वल ठेवलेला आहे, परिपूर्ण तेजस्वी ठेवलेला आहे. शीलाला कलंकित करण्यासाठी 3 प्रकारच्या शक्त्या नेहमी छोट्या व्यक्तीपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत त्याला गालबोट लावायला येतात, त्याला कलंकित करायला येतात. चाहे बोधिसत्व असो, चाहे युग प्रवर्तक असो, चाहे सम्यक संबुद्ध असो, किंवा सामान्य कार्यकर्ता असो, एखाद्या नगराचा, एखाद्या संस्थेचा, कुणावरही हे 3 प्रकारचे संकट त्यांना कलंक लावायला येत असतात, त्यांना बदनाम करायला येत असतात. आणि ही शक्ती मारांची असते. याला बोधिसत्व बीज ताबडतोब ओळखून त्याच्या आहारी जात नसतात, त्याच्या नादाला लागत नसतात. ते बोधिसत्व या 3ही कलंकाला खूप लांबून ओळखतात. आणि म्हणून भारत असो, भारताच्या कोणत्याही लांब लांब देशामध्ये असो, उच्च पदावर बसलेल्या अनेक लोकांना पहिला डाग लागतो, पहिला कलंक लागतो, ते म्हणजे स्त्रीचा, की हा माणूस बायांच्या पाठीमागे लागतो, हा स्त्री लंपट आहे, हा बदमाश आहे. सतत त्याचं लक्ष स्त्रीवर असते, त्याची नजर स्त्रीवर असते, असं म्हणून पहिला कलंक लावण्याचा प्रयत्न या विश्वामध्ये समाजाकडून, सर्व लोकांकडून केला जातो. आणि हे लक्षात घेऊन बोधिसत्व हा यापासून पूर्णच्या पूर्ण एकदम विरत राहतो. तो वैराग्य घेत असतो, तो त्याच्यामध्ये कैवल्य जागत असते. ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये शिक्षणाला गेले. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात एल्फिस्टन हायस्कूल पासून झाली. उच्च शिक्षणाची एल्फिस्टन त्या महाविद्यालयामध्ये ग्रॅज्युएट पूर्ण करत असताना त्या व्हरांड्याच्या दोन्ही बाजूनं उच्च अशा कुटुंबातील मुली त्या ठिकाणी वावरत असताना हे बोधिसत्व बाबासाहेब आपल्या वर्गाकडे जाताना ते टॉन्टिंग करायचे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शब्द द्यायचे. बिहार आमचं ऐका ना तुम्ही काही, असं म्हणून त्यांना ते वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दामध्ये वश करायला पाहत होते. परंतु बोधिसत्व हा कुणालाही वश होत नसतो, कुणाच्या अधीन जात नसतो. तो हे बोधिसत्वाचं सर्वात उच्च असं महान बल असते. ते हे 10 बलापैकी एक बल आहे. या बलामध्ये बोधिसत्व निष्णांत असतो, तो अत्यंत मजबूत राहतो.
ज्याप्रमाणे हिमालय हा प्रचंड स्थितप्रज्ञ राहतो, अचल राहतो, हिमालय पर्वतावर किती मोठे मोठे वादळ येऊ द्या, मोठे मोठे आंधी तुफान येऊ द्या, कोणतंही चक्रीवादळ येऊ द्या, हिमालय का हलतो का? याप्रमाणे बोधिसत्व हा आपल्या शिलानं परिपूर्ण मजबूत राहतो. तो कोणत्याच प्रकारे आपल्या शिलाला दुबळं होऊ देत नाही, शिलाला डाग लागू देत नाही, शिलाला तुटू देत नाही. आणि त्यामुळं सर्व लोकांपर्यंत त्यांचा हा दबदबा, त्यांचा हा प्रभाव, त्यांची महान शक्ती वेगानं लोकांपर्यंत जाते की हे साहेब एकदम अलिप्त आहेत, यांना कोणता छंद नाही, कोणत्याच नादाला लागत नाही, ते यांना जुगाराचा नाद नाही, यांना बाईचा नाद नाही, यांना कोणत्या प्रकारे हाव पैशाचा नाद नाही, कोणत्या नादाना न लागणारा हा साहेब आहे असं म्हणून त्याची सर्वीकडे लोक वाखाणणी करतात, त्याचा गौरव गातात, लांब लांब त्यांचा गौरव हा केला जातो. शिलाचा ज्याने ठेवा, शिलाचं ध्यान ज्याने सांभाळलं, त्याचा दिशा दिशामध्ये नाव आणि गौरव आणि कीर्ती आणि सन्मान केला जातो. त्यांच्या माघारी सुद्धा. आणि सील हे अखंड माणसाला मोठंपण देते. शिलासारखं कोणीच मोठंपण देत नाही, शिलासारखी कोणीच किंमत देत नाही, शिलासारखा गौरव कोणीच देत नाही. म्हणून बोधिसत्व हा आपल्या संपूर्ण जीवनाचा पाया शिलाला समजत असतो. अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असताना 3 वर्षाचा त्याने अभ्यास 2 वर्षात पूर्ण केला. एवढे बोधिसत्व हे व्यस्त असतात कामामध्ये, साधी नजर ते कोणाकडे जाऊ देत नाही, कोणाची आठवण येऊ देत नाही, कोणाला कोण्या विषयामध्ये ते वाहत जात नाहीत कधी. तरी पण अमेरिकन मुलगी एक त्यांच्या अप्रतिम बुद्धिमत्तेला, विलक्षण पांडित्याला आणि अभ्यासाला ती बघून सरप्राईज झाली होती ती. आणि ती त्यांच्या जवळ जवळ येत होती. तेव्हा बोधिसत्व म्हणला की यू आर माय ग्रेट सिस्टर, तो माझी मोठी बहीण आहे असं म्हणून तिच्यासोबत या बोधिसत्व बाबासाहेबांनी नातं जोडलं. आणि नातं जोडून तिला बरोबर शांत केलं. परदेशामध्ये बाबासाहेब 3 वर्षात काही करू शकले असते, त्यांना कोण बघणार होत. इंग्लिश दारूमध्ये एन्जॉय राहू शकले असते, अमेरिकन दारूमध्ये ते एन्जॉय राहू शकले असते, अमेरिकन लेडीजला सुद्धा बॉयफ्रेंड करू शकले असते. ते काय लोक आज बॉयफ्रेंड ठेवत नाहीत का? परंतु बोधिसत्व हा या साऱ्या पूर्णपणे उलथापालथीपासून एकदम अलिप्त राहतो, विरक्त राहतो. ही त्यांची बोधिसत्व चर्या असते. आणि ही बोधिसत्वाची चर्या अखंडपणे शेवटच्या श्वासापर्यंत ते जपणारी चर्या असते. पाली वाङ्मयामध्ये बोधिसत्वाचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे.
या शिलाच्या बळावर बोधिसत्व अनेक जीवजंतूला जीवदान देतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यावर प्रेम करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व मनुष्य आणि प्राण्याला तो आधार देतो, धीर देतो, हिम्मत देतो, जीवदान देतो. जेव्हा बोधिसत्वानं घोषणा केली येवल्यामध्ये, प्रचंड मोठी तिथे परिषद होती येवल्याची, जिल्हा नाशिक, की मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि या घोषणेमुळं साऱ्या धर्मगुरूला धक्के लागले. एकदम धक्केच नाही लागले की आपला धर्म सोडून हा आंबेडकर जातो की काय म्हणून त्यांना धास्ती लागली, भीती लागली. आपल्या कोटी कोटी अनुयायाला हा डॉक्टर B.R. आंबेडकर सोडून जातो की काय, यामुळे सारे घाबरून त्यांच्या मनामध्ये विचारांचं वादळ पेटलं होतं. एक एक धर्मगुरू बाबासाहेबाला हात जोडायला येत आणि त्यांना तो वेगवेगळे आमिष दाखवायचा. धनाचे आमिष. ख्रिश्चन धर्मगुरू, यहुदी धर्मगुरू, हैदराबादचे सर्वात मोठे धर्मगुरू, त्यांनी तर किती बाबासाहेबाला आमिष दाखवलं की तुमचं रक्षण, तुमच्या मुलीबाळीचं रक्षण, तुमच्या साऱ्या समाजाचं रक्षण आम्ही करू, तलवार उभी करू आम्ही. हिंदूचे धर्मगुरू त्या काळचे, पण सर्वात जास्त धर्मगुरू हे शीख समाजाचे बाबासाहेबाला लढा लावत होते, बाबासाहेबाला प्रेम देत होते कि पूरे भारत में हम लोग डॉक्टर B.R. आंबेडकर खलासा ये सोने के अक्षरों से लिखेंगे. गुरु नानक के बाद हम सबसे बड़ा गुरु आपको मानेंगे. पवित्र गुरु ही बाबासाहेबांच्या शिलाची ओळख शीख समाजानं केली होती. आणि म्हणून आज पूर्ण पंजाब प्रांतामध्ये प्रचंड मोठे बाबासाहेबांचे पुतळे आणि स्मारक उभे आहेत. आणि जे विटंबना करेल त्याला मात्र ते सबक देतात, त्याला ते दंड देतात. म्हणून सर्वांनी आपल्या जिंदगीमध्ये शिलाला सर्वात जास्त महत्त्व देऊन, शिलासारखं जगणं जगात कोणतं श्रेष्ठ जगणं नाही. शिलाचं जगणं हे खरं स्वाभिमानाचं जगणं आहे, खरं मोठेपणाचं जगणं आहे. शिलाचं जगणं हा आयुष्यभराचा ठेवा आहे, दबदबा आहे. सर्वांचं मंगल हो. आयु आरोग्य संपत्ती सग्ग संपत्ति मेवंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समीचतु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.